क्रिएट अ 2D पॉलीलाईन. इथं प्रॉपर पॉलीलाईन तुम्हाला दाखवलेली आहे. जर लाईन टूल जर इथं घेतलेला आहे तर लाईन टूलनं काय होते, ही लाईन सेपरेटली बनते. पहा काय केलंय, ही लाईन वेगळी, ही लाईन वेगळी, ही लाईन वेगळी. पण पॉलीलाईन जर असेल तर काय होईल सांगा, इथे इथे आणि इथं जर क्लिक केली तर हा सिंगल पॉलीलाईन राहील. पॉलीलाईन म्हणली तर इंटरकनेक्टेड राहील. ओके, तर आता जसं पॉलीलाईन वर तुम्ही क्लिक केलंय आणि इथं तुम्हाला विचारते पहा स्पेसिफाय स्टार्ट पॉइंट, म्हणजेच कुठल्या तरी स्टार्ट पॉइंटला इथं क्लिक करायचं आहे आणि इथं सुद्धा सेम सांगते. पहा मी इथं स्टार्ट पॉइंटला क्लिक केला आणि या साईडला आले, तर याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट विचारते. मी कुठला तरी नेक्स्ट पॉइंट इथं घेऊ शकतो आणि इथं पहा नेक्स्ट 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 पॉइंट विचारते, पण ए विचारते. इथं ए म्हणजेच काय, आर्क. म्हणजेच इथं काय करायचंय तुम्हाला, इथं ए स्पेस जर केलं तर याचा आर्क येते. आता परत इथं क्लिक केलं तर आर्क आली, इथं परत दुसरा आर्क चालू होते. याच्यात क्लिक परत तिसरा आर्क चालू होतं. आणि या आर्क पासून परत बाहेर यायचं असेल तर लाईन टूल आहे. पहा इथं दिसत असेल तुम्हाला, इथं दिसतं, तर याला कुठली म्हणतात, लाईन टूल. एल स्पेस केलंय पहा, लाईन टूल येऊन जाते. पहा आलं इथं. जसं की मी लाईन टूल इथं घेतलाय आणि याला क्लोज करायचं असेल तर या आधी शिकलो होतोय, क्लोज म्हणजे सी स्पेस ऑटोमॅटिकली क्लोज होतो, जिथून तुम्ही आणली होती तिथं.